नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव या ठिकाणी वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार? काय महत्त्वाचे कारण? सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते. चला तर मित्रांनो, काय त्या संदर्भातील महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील सविस्तर संपूर्णपणे जाणून घेत आहोत. कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेत आहोत. जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीन होऊ शकता. या ठिकाणी जे काही आमदार आहे, माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी या ठिकाणी बघितलं तर पियुष गोयल यांना इशारा दिला आहे. तर बघू शकता स्क्रीनवरती, नाफेड व एनसीपीच्या कांदा खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा गाडीवर कांदा फेक करत थोबाड रंगण्याचा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना दिला आहे. निफाड येथील शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे कांदा खरेदी भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली. लासलगाव येथे दिव्यांगांना रेशन कार्ड व प्रमाणपत्र वाटपानंतर कडू यांनी नाफेडच्या गुदामावर जात पाहणी करत संताप व्यक्त केला आहे. कांद्याचे बाजारभाव वाढल्यानंतर भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी वाणिज्य मंत्र्यांच्या ग्राहक संरक्षण विभागांतर्गत दर वर्षीप्रमाणे यंदाही 5 लाख मेट्रिक टन उन्हाळा कांदा नाफेड एनसीपी मार्फत खरेदी करण्यात आला आहे. हा कांदा प्रोड्युसर कंपन्यांमार्फत खरेदी करत त्यांच्याच गुदामात ठेवण्यात आला आहे. एका दिवसातच इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी झाली. ज्या शेतकऱ्यांजवळ कांदा आणि त्यांच्या नावावर ही बोगस खरेदी दाखवली आहे, अशा प्रकारचे मोठमोठी या ठिकाणी घोटाळे त्यांनी केले आहे. खुद्द कबुली नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांनी दिले आहे. तर कांद्याचे भाव या ठिकाणी वाढणार का? अशा प्रकारचे घोटाळे करून कांद्याचे भाव वाढले तर घोटाळे करून बोगस करून या ठिकाणी शेतकऱ्यांचा कांदा नेला किंवा शेतकऱ्यांचा कांदा दाखवत आहे आणि कवडीमोल भावाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा नंतर विकावा लागतो, अशा प्रकारचा कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये दाखवत आहे. आणि धन्यवाद मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब. जय महाराष्ट्र, भेटूया पुढे.